मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्यासह इतर अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी अशा भावना व्यक्त करत मुंबईमधील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली। शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला। पोलिसांसह 6000 शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। चित्रकला स्पर्धा 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचे परीक्षण गिरीश चरवड, संदीप गायकवाड, नितीन होले, समीर धर्माधिकारी, रुपेश पवार यांनी केले। नमस्कार। पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने 26/11ला जो मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्या पोलीस जे शहीद झाले, अधिकारी शहीद झालेत, त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सारसबागेत या ठिकाणी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं। तसेच पोलीस मानवंदना या ठिकाणी असते। सकाळी 8:30 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपण बघताय की खूप मोठ्या संख्येने पुणे शहरातील हे सगळे शाळा सहभागी असतात। टोटल 5 गट असतात, 1ली ते 2री, 2री ते 3री ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि खुला गट या 5ही गटात स्पर्धा मोठ्या प्रमाणात असते आणि जवळजवळ आत्ता 6000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। या मुलांना सहभागाचं प्रमाणपत्र दिलं जातं। नंतर ह्याच ठिकाणी बक्षीस समारंभ होतो। जे पुणे शहरातले निरनिराळे परीक्षक आहेत, खटवकर असतील, गिरीश चरवड असतील, मनोहर देसाई असतील, नितीन होले असेल, संदीप गायकवाड असेल, असे मान्यवर परीक्षक या ठिकाणी असतात आणि त्यांचं परीक्षण होऊन पोलीस खात्याचे अधिकारी, मान्यवर स्थानिक आमदार यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ आणि हा कार्यक्रमाचं संयोजन होत असतं। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।